जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मित्रांनो भूषण पाटील एडिट्स. एका खतरनाक नामकोडा व्हिडिओ सोबत ओके. तर मित्रांनो तुमचा भाऊ परत तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एकदम नवीन कन्सेप्ट व्हिडिओ. आपण स्वतः शूट केलेला आहे, स्वतः एडिट केलेला आहे. तर तुमचा पण व्हिडिओ असाच काहीतरी शूट करायचा माझ्यासारखा ओके. आणि मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, अबे साले सबस्क्राईब करायचं आहे. काही विषय नाही मित्रांनो, फक्त मी सबस्क्राईबसाठी सगळं काय करतोय. सबस्क्राईब करून ठेवा यार, आणि लाईक पण करा. सबस्क्राईब करून चालणार नाही, लाईक करा विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. अरे कहना क्या चाहते हो ओके. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या लाडक्या कॅपकडे या ॲप्लिकेशनवरती केलेला आहे. फक्त तुम्ही VPN चालू करून ठेवा. आलो तुम्हाला व्हिडिओ शिकवायला कसा एडिट करायचा. मित्रांनो ट्रेंड चाललेला आहे म्हणून सांगून द्यावं की आपल्या भावांना व्हिडिओ एडिट कसा करायचा न्यू कन्सेप्टमध्ये. कटआउट ट्रान्झिशन आपण आज शिकणार आहोत. तर चालू करे आजचा जबरदस्त व्हिडिओ एक छोट्याशा इंट्रो सोबत. तर मंडळी आपण आलोय आपल्या लाडक्या मोबाईलच्या स्क्रीनवरती. त्यापहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोडा फोडा काय पण करा, पण करा राव प्लीज. तुमच्या यासाठीच करतो मी राव ओके. सर्वात आपलं तुम्हाला VPN VPN नावाचं प्ले स्टोरला भेटून जाईल. नेहमीप्रमाणे चालू करून घ्यायचं. आपल्या कॅपकडे ॲप्लिकेशन ओपन करायचं सिम्पली मित्रांनो. तुम्ही फुटेज स्वतः शूट केलेला तुम्हाला बघू शकता. मी दिसत असतील साईडला दिलेलं आहे त्या स्क्रीन्सवरती. काही नाही एकदम शूट केलेलं आहे प्रॉपर. न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं. तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती टॅप केल्यावरती तुम्हाला आपल्या इथे यायचं आहे सिनेमॅटिक 4K एडिट. याच्यात या फोल्डरवरती येऊन जायचं आहे. 4 1 2 1 2 3 4 अशा प्रकारे पद्धतीने तुम्हाला या फुटेज HD मध्ये ॲड करून घ्यायचं ओके. ॲड केल्यावरती आता मित्रांनो मी लक्ष पाहा. आपला सॉन्ग ॲड करा, म्युझिक ॲड करा. आता सॉन्गमध्ये जाऊन जे साऊंड दिलं असेल तुम्हाला एकदम मिनी प्रमाणे ओके. काही विषय नाही ओके. इथं आल्यावर आपल्या फाईल्समध्ये यायचं आहे. डिव्हाइसमध्ये येऊन जायचं. डिव्हाइसमध्ये आल्यावरती इथं सर्च करायचं तुम्हाला 4K एडिट असं काहीतरी आपण नाव दिलेलं आहे याचं ओके. सर्च करायचं एडिट, ते डाउनलोड करून घ्यायचं. आपल्या डिस्क्रिप्शनमधून सॉन्ग आपल्या टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड करून भेटून जाईल ओके. हे सॉन्ग हे प्लसच्या अकाउंट टाकून ते ॲड करून घ्यायचं. आता मित्रांनो लक्षपूर्वक पाहिजे तुम्हाला. आता इथपर्यंत बघू शकता काय करायचं आहे ते ओके. आता इथपर्यंत यायचं आहे. आता इथपर्यंत आल्यावरती आपला जो व्हिडिओ 1 सेकंडाचा आहे. तर या व्हिडिओला काय करायचं तुम्हाला आता इथं स्लो मोशन पहिले तुम्ही आपण व्हिडिओज ॲड करून घेऊ. स्लो मोशन ॲड करा. नॉर्मलमध्ये येऊन जे काही लेंथ असेल इथपर्यंत ॲड करून घ्या. 7.0 बघू शकता. इथपर्यंत आपल्याला स्लो मोशन ॲड करायचं आहे. याच्यावरती आलं स्पीडवरती फोर्स करून द्यायचं आहे. तिथपर्यंत येऊन जाईल. आणि या स्पीडला तुम्हाला इथं नॉर्मल बेटर क्वालिटी करून द्यायचं. ते बेटर क्वालिटी करून देईल आरामात मित्रांनो ओके. आणि डन करून घ्यायचं म्हणजे तुमचा स्लो मोशन ॲड होईल ओके. आता इथं मित्रांनो नीट लक्ष करून पाहिजे आहे. ते तुम्हाला बीट्स असतील दिलेल्या. ही एक बीट आहे 1 2 3 4. इथे एक बीट द्यायची बघू शकता. एक बीट इथे एक बीट दिली आपण. इथे एक बीट दिली. इथे एक बीट दिली ओके. अशा प्रकारे बीट दिली ओके. 4 किंवा 5 क्लिपच्या बीट्स. आता काय करायचं तुम्हाला इथून एकाची कट करून घ्यायची. इथून एक कट करायची. इथून एक कट केल्यावरती इथून एक कट करायची. इथून एक कट करायची बघू शकता. या क्लिपमधून एक कट करून घ्यायची ओके. कट केल्यावरती आता वापस ही क्लिपला पुढे आणायची अशा पद्धतीने ओके. पुढे आणल्यानंतर अशा पद्धतीने इथपर्यंत लावून घ्यायची. या बीटपर्यंत बघू शकता. या बीटपर्यंत लावून घ्यायची. इथपर्यंत अशी लावून घ्यायची. इथे लावल्यावर बघू शकता ओके. 1 2 3. आता इथं वापस काय करायचं, पुढच्या क्लिपला यायचं. पुढच्या क्लिपवरती आल्यावरती इथून तुम्हाला काय करायचं आहे, इथून एक क्लिप घ्यायची बघू शकता. इथून आपण कट केलं, इथं यायचं आहे. इथं आल्यावरती इथं चालायची एक क्लिप घ्यायची.
तिथून कट करायचा. म्हणजे फक्त एक किंवा 2 फ्रेमच्या किट्स आहेत तुम्हाला तिथे लावून घ्यायचे. बघू शकता अशा पद्धतीने क्लिपच्या हिशोबाने पर्यंत आल्यावरती ही जी क्लिप आहे असे करून आपण काय केलं तर पुढे घेऊ थोडंसं तिथून आपण मागे घेऊ. ओके त्याविषयी इथपर्यंत येऊ अशा पद्धतीने. ओके आता पुढे यायचं आहे. पुढे आल्यावरती आता इथून आपण या क्लिपमधून पण एक बीट घेऊया. इथून पण एक एक्स्ट्रा डिलीट स्प्लिट करून एक बीट घ्यायची पुढं ॲडजस्ट करायची. ओके आता मित्रांनो राहिलेला पार्ट आहे आपला तर ॲडजस्टमेंटच्या लिस्ट सगळ्या क्लिप्स तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायच्या अशा पद्धतीने. आता मित्रांनो मी तुम्हाला नीट सांगतो तर तुमची फुटेज जर काही अशी मुवमेंट असेल तर त्याला आपण स्टॅबिलाइज करायची. एवढं झाल्यावरती आता काय करायचं म्युझिक करायचं. ओके आता ही क्लिप इथून डिलीट करायची. इथून जेवढी पण क्लिप असेल ती वाढवून घ्यायची पूर्ण. वाढवल्यानंतर आता इथून बघू शकता आपल्या 2 क्लिप्स इथून ही क्लिप जी आहे मित्रांनो इथून स्प्लिट करायची. स्प्लिट केल्यावरती आता पुढे यायचं. पुढे आला तर याला सगळ्या क्लिप्स तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायच्या आहे एकदम बेस्टनुसार. आता ही एक म्हणजे ही आपल्या सगळ्या ज्या क्लिप्स असतील आपल्या त्या एकदम मेन प्रकारे ॲड करून येतो. ओके सो बघू शकता आपण सगळ्या क्लिप्स एकदम नादखुळ्या प्रकारे ॲडजस्ट केलेले आहे. स्टार्टिंगला स्लो मोशन तुम्हाला माहीत असं करायचं. स्टार्टिंगचे ज्या क्लिप्स असतील त्यांचे आपण 1-2 सेकंडचे क्लिप्स काढून 4 क्लिप्स स्टार्टिंगला बीट्सनुसार ॲड केलेलं आहे. नंतर मित्रांनो आपलं जे असेल तुम्हाला बघू शकता अशा क्लिप्स आहे. ही एकच क्लिप इथं मध्ये बीट दिली मित्रांनो फक्त झूम इन झूम आउटचा इफेक्ट आपण लावलेला आहे. त्या व्हिडिओ टाईप करायचा ॲनिमेशनमध्ये येऊन जायचा. तर कॉम्बोवर द्यायला तर झूम नावाचा इफेक्ट असेल तुम्हाला दिसेल. हा झूम नावाचा इफेक्ट ॲड करून द्यायचा आहे. बघू शकता इथं नाही मित्रांनो या सीनमध्ये ॲनिमेशन झूम नावाचा इफेक्ट दिसेल तुम्हाला ॲड करून द्यायचा. बघू शकता. ओके आलेला आहे इफेक्ट आपला झूम नावाचा. ओके तर मित्रांनो पुढे यायचं आहे. पुढे आल्यावरती मेन राहिला आता आपला ग्लो इफेक्ट. ग्लो इफेक्ट कसा ॲड करायचा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. या व्हिडिओला टाईप करायचं व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन जायचं. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये आल्यावरती तर ग्लो नावाचा इफेक्ट सर्च करायचा. ग्लो सर्च केल्यावरती आता मी राहिलं ग्लो. ओके ग्लो सर्च केल्यावर तुम्हाला काय असा इंटरफेस दिसणार आहे मित्रांनो. ओके एज ग्लो नावाचा इफेक्ट सर्च करायचा. इथं एवढंच ठेवायचं. बरोबर डन करून द्यायचा. तुमचा एज ग्लो नावाचा इफेक्ट आहे तो आला असेल. ओके अशा पद्धतीने सगळ्या क्लिप्समध्ये तुम्ही जेवढे पण क्लिप्स असतील सगळ्या क्लिप्समध्ये मी अप्लाय करून दिलेलं आहे. बघू शकता इथे व्हिडिओला टाईप करायचं. एफेक्ट्समध्ये यायचं. व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन ग्लो सर्च करायचा. ग्लो येऊन देईल. तुमचा ग्लो आल्यावर तो इफेक्ट लगेच एज ग्लो नावाचा इफेक्ट आहे 2 ग्लो ते तुम्ही टाकू शकता आरामात. तो इफेक्ट येऊन देईल. आता मेन मित्रांनो राहिलेला आपला कलर ग्रेड. ओके कलर ग्रेडला काय करायचं मित्रांनो सिम्पली मित्रांनो आता तो व्हिडिओला टाईप करायचा आपल्या या व्हिडिओला टाईप केल्यावरती तुम्हाला आता पुढे यायचं आहे. पुढे आल्यावरती काय करायचं आहे फिल्टरमध्ये येऊन जायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यावरती इथे तुम्हाला सर्च करायचं आहे. सिनेरीमध्ये जाऊन मोडिफाय करून द्यायचं आहे. आणि मोडिफाय केल्यानंतर अप्लाय टू ऑल जेवढ्या पण क्लिप्स असेल त्यांना अप्लाय होऊन जाणार आपल्या व्हिडिओला आणि डन करून द्यायचं आहे. डन केल्यावरती सगळ्या व्हिडिओंना आपला व्हिडिओ एकदम नांदखुळ्या प्रकारे ॲड झालेला आहे अशा पद्धतीने. आता मित्रांनो आपलं राहिलेलं आहे. आता करूया आपण आता टेक्स्ट इफेक्ट. ओके आता मित्रांनो सर ते काय करायचं तुम्हाला आता टेक्स्ट घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे इथं ॲड टेक्स्ट करायचं आहे. टेक्स्ट ॲड करायचं आहे. टेक्स्ट ॲड केल्यानंतर इथे टाकायचं आहे सिनेमा दिस सॉन्ग. ओके दिस सॉन्ग इथे सर्च इथे मध्ये एकदम सेंटरला ए स्टाईलमध्ये यायचा. ए स्टाईलमध्ये आला तर फॉन्ट स्टाईलमध्ये यायचं. फॉन्ट्समध्ये आल्यावरती रुबिक घ्यायचा. रुबिक एलिगंट हा फॉन्ट घ्यायचा. हा फॉन्ट गेल्यानंतर त्याला मस्त छोटं करायचं. स्टाईलमध्ये यायचं. इफेक्ट्समध्ये यायचं. इफेक्ट्समध्ये आलं तर खाली यायचा. खाली आल्यावरती तुम्हाला इथं हा इफेक्ट सर्च कर हा इफेक्ट द्यायचा आहे. दिस सॉन्गला हा इफेक्ट द्यायचा. डन करून द्यायचा. डन केल्यावरती सगळं इन्ना आपण हाच इफेक्ट देणार आहे. ओके आता काय करायचं तुम्हाला आता ए स्टाईलमध्ये यायचं आहे. स्टाईलमध्ये आल्यावरती तुम्हाला ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आता टेक्स्ट टाईप 2 नावाचा इफेक्ट आहे तुम्हाला डन करून द्यायचं आहे. बघू शकता नाही सॉरी टाईपरायटर नावाचा इफेक्ट असेल तो तुम्हाला ऑन करून घ्यायचा आहे आपल्या टेक्स्टवरती. किती नाद दिसायचं आहे. फक्त लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाला. ओके मित्रांनो बघू शकता टाईपरायटरचा नावाचा इफेक्ट आहे तो लागलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. डन करून द्यायचा. डन केल्यावरती याला पण आता डुप्लिकेट करायचं आहे या व्हिडिओला. डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं तुम्हाला आता डुप्लिकेट लेअर खाली घ्यायची. खाली घेतल्यावरती इथं आजपर्यंत इथं वापस सिनेमॅटिक नाव टाईप करायचे. दिस सॉन्ग सिनेमॅटिक.
दिस सॉन्ग प्लस सिनेमॅटिक आहे तिथे यायचं आहे. फॉन्ट याच्यावरती यायचं आहे. फॉन्ट आल्यावरती एलिगंट नावाचा फॉन्ट आहे तो चूज करायचा आहे. बरोबर डन करून द्यायचं. त्याला मोठं करायचं थोडंसं आणि आता असं सेंटरला इथं ठेवायचं आहे. बरोबर ओके. अशा पद्धतीने ओके बघू शकता अशा पद्धतीने. आणि याला टेक्स्टला यायचं आहे. याला आपण आपला ॲनिमेशनमध्ये येऊन इथं फेड इन फेड आउट द्यायचं आहे. ओके फेड इन फेड आउट बघू शकता. फेड इन फेड आउट देऊन दिलेलं आहे आपण. ओके मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने याला दिस सॉन्गला टाईप करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये येऊन तुम्हाला काय करायचं स्टाईलमध्ये येऊन फेड नावाचं इथं देऊन द्यायचं. अशा पद्धतीने आपला टेक्स्ट होऊन जाणार आहे मित्रांनो. ओके आता मित्रांनो राहिलेलं आता ही जे बारीक बारीक आहे त्यांना आपण ट्रान्झिशन देऊया. तर टेक्स्टचं काम पूर्ण करू मग ट्रान्झिशनचं काम करूया. ओके आता याला सिनेमॅटिकला काय करायचं तुम्हाला डुप्लिकेट करायचं आहे. वापस डुप्लिकेट केल्यावरती डुप्लिकेट ओके मित्रांनो हा टेक्स्ट जो काय ह्याचा इथपर्यंत घेऊन जायचं आहे. आता मित्रांनो राहिलेलं आपले साऊंडचे टेक्स्टचे इफेक्ट. ओके सगळ्या टेक्स्टचे इफेक्ट आपले राहिलेले सगळ्यात पहिले मित्रांनो. आता आपल्याला टाईप करायचं आहे. ओके हे छोटं करायचं एकदम असं मित्रांनो छोटं करून घ्यायचं. ओके आता टेक्स्ट तुम्हाला ऐकायचं. तुम्ही सॉन्ग तुम्ही ऐकलं असेल एक रथी और था एका लांजा. ओके अशा पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट लावून घ्यायचे एकदम या पद्धतीने जे मी या पद्धतीने लावले बघू शकता. अशा पद्धतीने मी टेक्स्ट सगळे लावून घेतले मित्रांनो. एक रथी और था एका लांजा तोच इफेक्ट आला तर आपण डुप्लिकेट करायचं आहे. स्टार्टला यायचं फक्त स्टार्टला यावर फक्त दिस सॉंग्स आहे असेल त्याला डुप्लिकेट करायचं आहे. टेक्स्टमध्ये यायचं त्याला डुप्लिकेट करून घ्यायचं वापस मित्रांनो. तर आपल्याला इथं काय करायचं आहे डुप्लिकेट केल्यावरती ते तुम्हाला छोटं करायचं एकदम छोटं करून घ्यायचं आहे. इथं मध्ये सेट करायचं टेक्स्टमध्ये इथं प्लसचा आयकन लावून द्यायचा आपला प्लसवाला. ओके आणि बरोबर असं ठेवून द्यायचं मध्ये अशा पद्धतीने. ओके डन. सिनेमॅटिकला थोडं खाली करूया आपण या विषयी आणि या प्लसला बरोबर सेंटरला ठेवूया. ओके डन. ओके मित्रांनो झालेलं एकदम नादखुळ्या प्रकारे. आता मेन इफेक्ट राहिले मित्रांनो आपले ट्रान्झिशन्स. आता छोटे जे काही व्हिडिओज आपण टाकले स्टार्टिंगला जे बीट्सनुसार ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं. ॲनिमेशन माझ्या तर स्लाईड नावाचा इफेक्ट असेल तर तो डन करून द्यायचा बघू शकता अशा पद्धतीने. ओके सगळ्या क्लिपला तो इफेक्ट तुम्हाला लावून द्यायचा आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं स्लाईड नावाचा इफेक्ट डन करून द्यायचा. या व्हिडिओला पण याचा ॲनिमेशनमध्ये येऊन स्लाईड नावाचा इफेक्ट तो डन करायचा. ओके तर तुम्हाला झालेलं आहे मित्रांनो. तुमचा ऑलरेडी कंप्लीट झालेला आहे एकदम नाद प्रकारे. आवडला तर एक लाईक करा. ज्यांना फर्स्ट टाईम आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.